लय त्रास देतो. अरे अरे थांब 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 थांब. काही आजी सांभाळते ना तुला दिवसभर. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर व्लॉग्स. 7:30 वाजले. जिमला जायचं आहे. ड्रायफ्रूट्स खाऊया, थोडी एनर्जी येईल. मित्रांनो वाजलेले आहेत आता 7:30. रात्री तेल लावलं होतं केसांना, चंपू होतात केस तेल लावल्यावर. चला आता जिमला जाऊयात. आता आज करूयात बॅक आणि बायसेप्स एक्सरसाइज. बघा जरा फॉलो करा मला. हे बघा मित्रांनो माझ्या गाडीवर हे बघा मांजराच्या पायाचे ठसे रोज दिसतात मला रोज क्लीन करावं लागतंय. मग इथं एक ठेवलंय मी सिक्रेट. मांजराला काय आवडतं काय माहिती गाडीवरून जायला. झालेली आहे जिम मित्रांनो. बघा ग्लो कसा आलाय. दिस इज रिअल ग्लो. दुसरं काही मॉइश्चरायझर फेसवॉशची गरज नाही आपल्याला. चला मित्रांनो आता ब्रेकफास्ट करू. ब्रेकफास्टमध्ये आहे इथं बॉइल्ड एगची भुर्जी नाही चटणी आणि चपाती. विवान आणि विवानची मम्मी आत्ताच उठलाय झोपेतून. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी आणि आई आता ब्रेकफास्ट करतो. आई काय तुझं ब्रेकफास्टला सांग. रोल बनवू का याचा. जाऊ दे असंच खातो. ठीक आहे. आपला नाश्ता कमी कसं झाला. पोहे खातो, रागीचा डोसा खातो, मूग चिला खातो, उपीट बनवायला पाहिजे 4. अजून नाही खायचो आपण माझ्या प्रेग्नेन्सी मध्ये. तर आमरस करती. आपला झाला नाश्ता. तुझा झाला का रे. ब्रेकफास्ट झाला तुझा. इथं प्रियांका करती आमरस. ऑफिसला घेऊन जाणार आहे मी आज. आणि इथं आहे बाळाचं काय ते सिरेलॅक घरीच बनवले. काय काय टाकले त्याच्यात सांगितलंय ना आपण. कोणती डाळ टाकली मला नाही माहिती. सांग परत. मुगीची डाळ आहे. म्हणजे 2 प्रकारचे डाळी आहे. ओके. तांदूळ आहे, मखाना आहे, आल्मंड आहे आणि कॅशू आहे. अच्छा म्हणजे घरीच बनवले. घरगुती खाणं आहे बाळाला. म्हणजे ते बाजारात पण मिळतं ना आयतं. पॅकेज जास्त. चला जेवढं जमतंय तेवढं घरीच बनवायचा प्रयत्न करतोय. चला मित्रांनो आता वाजलेले 11:15. घेऊ आपला डबा आणि बॅग. बरं ठीक आहे जाऊ का मी. म्हणजे डब्यात चपाती भाजी आणि आमरस एवढंच ना. 3च गोष्टी ना. नाही मला वाटलं सॅलड वगैरे असेल. बरं ठीक आहे बाय. आउटफिट ऑफ द डे. टी शर्ट आहे कॉलरचा. विदाउट कॉलर ऑफिसमध्ये चालत नाहीत. आणि जीन्स खाली स्पोर्ट शूज. आज शुक्रवार नाही आहे पण म्हटलं चला फॉर अ चेंज. इस्त्री करायचा कंटाळा आला यार मला. आता संडेला करून ठेवली ना तर ते आठवडाभर जाते. मिक्सर बाबा डेंजर असतो हा मिक्सर. तिकडे हिंजवडीमध्ये पडला होता. न्यूज ऐकलीच असेल मित्रांनो तुम्ही. त्यामुळं काही वळण वगैरे उतार असेल तर 2 हात लांब मिक्सरपासून. आपलं ऑपरेशन सिंदूर चालू झाले. मोदी सरकार एक नंबर आहे. मी बोललो होतो ना की मॉक ड्रिल म्हणून तिकडे ऑपरेशन सिंदूर चालू केलं. पण मॉक ड्रिल पण जरुरी आहे. कारण पॅनिक सिच्युएशनमध्ये लोकांनी कसं काय करायचं, कुठे लपून बसायचं. समजा तुम्हाला तिथून हलवलं तर तुमच्याकडे काय काय आवश्यक गोष्टी पाहिजेत
हे सगळं सांगितलं जातं त्या मॉक ड्रिलमध्ये. सपोर्ट करायला पाहिजे जेवढ्या लोकांसोबत होतं आहे ते. मॉक ड्रिलवरून आठवलं, आमच्या ऑफिसमध्ये पण होतात मॉक ड्रिल. कुठं आग लागली तर अलार्म वाजतो. मग काय करायचं असतं, लिफ्टचा वापर न करता जिन्याने खाली उतरायचं असतं. कारण कुठं आग लागली तर लिफ्टमध्येच अडकून बंद पडून काही होऊ शकतं. त्यामुळं जिन्याचा वापर करायचा असतो. मग मॉक ड्रिलमध्ये काय करतात, ते लिफ्ट बंद करून ठेवतात. मग काय ऑप्शन राहिला खाली यायचा, जिन्यानेच यायला लागतं. सगळे सिक्युरिटी हाकलतात तुम्हाला. असं नाही की सायरन वाजतोय आणि तुम्ही तिथेच बसून राहा. तर ती एक चांगली प्रॅक्टिस असते. थंड वारा सुटलेला आहे आणि आता मी घरी चाललोय. 8:45 वाजलेत. तर कुठेतरी पाऊस होतोय असं वाटतंय मला. मित्रांनो, मी माझं काम संपवलेलं आहे. थोडंफार आलं तर बघू, पण ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे आपलं. आज गुरुवार आणि शुक्रवार 2 दिवस राहिले आता फक्त. नंतर आपण चाललोय 2 आठवड्याच्या सुट्टीवरती. तर तुम्ही न्यूजमध्ये ऐकलंच असेल, ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल झाले. तर त्याच्याबद्दल इन डिटेल सांगण्यासाठी नाही आहे आपले व्लॉग्स. आपले व्लॉग्स हे असतात फॅमिली व्लॉग्स किंवा हलकी फुलकी कॉमेडी करायचा आम्ही प्रयत्न करतो. तुम्हाला चांगलं वाटत असेल तर सबस्क्राईब करून टाका लगेच आपल्या चॅनलला. तर आपले व्लॉग असे आहेत की थोडीफार इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करत असतो, लेटेस्ट अपडेट. तर इन डिटेल व्लॉग बघायचे असेल, इन डिटेल न्यूज बघायचे असेल तर बरेचसे चॅनल आहेत. त्यातलं मी फॉलो करतो बोल भिडू नावाचा चॅनल. जर तुम्हाला इन डिटेल काही जाणून घ्यायचं आहे की कसा झाला प्रसंग, कशी घडली घटना. व्हिडिओ चॅनल असं आहे ना की एकदम मित्रासारखे बोलतात ते. आपला एखादा मित्र असतो ना की आपल्याला चला चहा प्यायला चल रे, आणि मग तिकडे गेल्यावर एखादी स्टोरी सांगतो आपल्याला. असं चॅनल वाटतो मला. म्हणजे तो कुठेतरी कनेक्ट होतो आपलं मध्य. म्हणजे बेसिकली आपले डेली जे शब्द ते यूज करतात आणि सांगतात बाबा सगळी घटना कशी झाली. मग कुठेतरी ते कनेक्ट होतं आणि मग आपण रिलेट करतो गोष्टी. तर त्यामुळं मी त्याला फॉलो करतो. जर एखादी इन डिटेल गोष्ट माहिती करून घ्यायची असेल तसं न्यूज चॅनलवर काही सांगतात. तर बोल भिडू त्यातले त्यात जेन्युइन वाटतो मला. आणि बोल भिडू नावाचा चॅनल माहीत नाही असे खूप कमी लोक असतील असं मला वाटते. कारण त्यांचे मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहेत. 20 लाख 30 लाख जे पण असतील ते. तर महाराष्ट्रातलं बऱ्यापैकी मराठी भाषेत असल्यामुळे महाराष्ट्रातले बरेच लोकांनी सबस्क्राईब केलं असेल. आणि आपलं चॅनल जसं मी सांगितलं हलकी फुलकी कॉमेडी. म्हणजे कसं जेवायला बसलोय, मोबाईल साईडला ठेवला, फॅमिली व्लॉग अपडेट्स बघत राहा. तर अशा प्रकारचे व्लॉग असतात आपले. तर 2 आठवडे सुट्टी आहे, मस्त कंटेंट घेऊन येणार आहे मी. त्यात इन्फॉर्मेशनल असणार आहे, कॉमेडी असणार आहे, फॅमिली असणार आहे, फन असणार आहे. तर नक्कीच बघत राहा आपले व्लॉग डेली. तर आता मी घरी जातो, जेवण करतो. आलेलो आहे घराच्या जवळ. एवढा थंड वारा सुटला आहे ना मित्रांनो, असं वाटतच नाही उन्हाळा आहे. आय एम शॉक झालो मी, शॉक. नक्कीच कुठेतरी पाऊस पडत असणार आहे, पण इथं खराडीत काही पडत नाही आहे. तर असं वाटतंय की थंडी चालू आहे का काय. वाजलेले आहेत 9:10 कमी आहेत. 8:50 झालेत. डिनरमध्ये काय आहे आपल्याला जेवायला. आईने बनवलंच असणार स्वयंपाक. ते का खाऊन देते का, ते काय स्वयंपाक करून देते का, ते काय करून देते, काय करून देते ते. लय त्रास देतो. अरे थांब. ऑफिसवरून आले मी, हातपाय धुवून आलो. आता कसं वाटतंय. बरं वाटते आता चला आजीकडे. दिवाळी कोण असते. हा दे
चला मित्रांनो आता जेवण करू. जेवणामध्ये आहे पापड, ज्वारीची भाकरी, कांदा आणि शेवगा. मित्रांनो जेवण झाले, आता शतपावली करायला चाललोय आम्ही. कालच्या व्हिडिओमध्ये आवाज एकदम फाटलेला, आत्ता मला कळालं. एडिटिंगची मिस्टेक होती माझी. आई ब्लॉग बघत होती तेव्हा मला कळालं की व्हिडिओचा आवाज थोडासा फाटलाय. तर मी चेक करायला पाहिजे होतं. दॅट वॉज माय मिस्टेक. चला आता व्हिडिओ इथेच संपवूयात. कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला.